ज्यांनी उद्धव ठाकरेकडून शिवसेना खेचून घेतली, आज त्याच एकनाथ शिंदेंना भाजपकडून ओरिजिनल शिवसेनेची शिक्कामोर्तब कबुली मिळाली. पण ती शिंदेसाठी नव्हे, तर ती आहे उद्धव ठाकरेंसाठी. होय, हे ऐकून धक्काच बसतोय ना. शिवसेना ठाकरेचीच आणि राष्ट्रवादी पवारांचीच. हे वाक्य कुणी साध्या कार्यकर्त्यांनी नाही, तर भाजपचे बडे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी थेट मंचावरून केलंय. आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरून गेलंय. आणि त्यात आता 12, 13 आणि 14 नोव्हेंबर हे 3 दिवस ठरवणार आहेत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची अंतरिम सुनावणी ठरलेली आहे. कपिल सिब्बल यांनी कोर्टात 45 मिनिटाचा वेळ मागितलाय. माझं मत ऐकून घेतलं जावं, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केलेली आहे. यातूनच स्पष्ट होतं की उद्धव ठाकरेंचा गट अजूनही लढण्याच्या पूर्वतयारीत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांची कोर्टापूर्वीची हालचाल पाहता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की शिंदे अडकणार का. कारण कायदेशीर दृष्ट्या आणि जन्मदात्याच्या दृष्टीने परिस्थिती आता उद्धव ठाकरेच्या बाजूने झुकताना दिसते. कारण अनेक दिवसापासून उद्धव ठाकरेवर हल्लाबोल करणारी भाजप अचानक आता ठाकरेंची शिवसेना म्हणते. यामागे फक्त एक कारण, भाजपचं लक्ष आता मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे. मुंबई म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालकिल्ला. इथे शिंदेंना फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे भाजपाला आता समजलंय की शिंदे गटाचा उपयोग मर्यादित आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडचा आदर ठेवूनच पुढचं समीकरण जुळवावं लागेल, हा भाजपचा मोठा प्लॅन आहे. त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात एका कार्यक्रमात बोलताना थेट सांगितलंय, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचीच आहे आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे. भाजपनं शिंदेची गरज संपल्याचं हे पहिलं संकेत मानलं जात आहे. त्यात पुन्हा शिंदेच्या अडचणी वाढत आहेत. आधीच शिंदे गटाचे अनेक मंत्री सध्या अडचणीत आहेत. एका बाजूला चौकशा, तर दुसऱ्या बाजूला नाराज कार्यकर्ते. शिवसेनेच्या नावाखाली मोदी शहा यांच्या गैरगीतावर भर देणं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर जाणं, हा शिंदेचा मोठा राजकीय मायनस पॉइंट ठरतोय. शिंदेच्या प्रत्येक सभेत आता जय बाळासाहेब पेक्षा जय मोदी जास्त ऐकायला येतंय. आणि नेमकं हेच ठाकरे गटानं लोकांपर्यंत पोहोचलंय. बाळासाहेबांची शिवसेना आज मोदीच्या सावलीत हरवलेली आहे. हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लोकांना दाखवून देतच आहे. त्यात आता भाजपची आतली रणनीती. राज्यभरात भाजप आता बी प्लॅन वर काम करताना दिसतंय. ठाण्यात गणेश नाईकांना पुढे आणलं गेलं. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात दगेकरांना ऍक्टिव्ह केलं. कोल्हापुरात नवीन प्रवेश घडवले जात आहेत. म्हणजेच भाजप आता प्रत्येक ठिकाणी बॅकअप पॉवर स्ट्रक्चर तयार करतंय. कारण शिंदेचा गट कधी कोसळेल याची खात्री त्यांनाही नाही. आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य हे योगायोग नाही, तर भाजपाकडून दिलेल्या सौम्य सिग्नल आहे. राजकारण बदलतंय. ठाकरे आणि पवार हे अजूनही मुख्य खेळाडू आहेत. 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी म्हणजे शिवसेनेचं अस्तित्व ठरवणारा क्षण. जर कोर्टाने पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेच्या बाजूने दिलं, तर शिंदे गटाचं राजकीय आयुष्य संपल्यासारखं होईल. भाजपाला मग नवा हिंदुत्व साथीदार शोधावा लागेल आणि राज ठाकरे हा त्यांचा नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. भाजपचं सूत्र आता स्पष्ट आहे. शिंदे आता संपलेत, पुढचा अध्याय ठाकरे आणि पवारांसोबत. याचाच अर्थ भाजप आता उद्धव ठाकरेंकडे परत संवादाची दार उघडायला तयार आहे. साधा शिवसैनिक आज विचारतोय, शिवसेना नाव बाळासाहेबांचंच, चिन्ह बाळासाहेबांचंच, पण विचार मोदी शहा यांचे का? हा प्रश्न सध्या एकनाथ शिंदेच्या डोक्यात गुंजतोय. भाजपनेच आता जर सांगितलंय की शिवसेना ठाकरेंचीच, तर मग शिंदेची जागा कुठे? पक्ष वाचवण्याच्या धावपळीत शिंदेंनी आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात घातलंय आणि भाजपने योग्य वेळ आल्यावर त्यांच्याशी नातं तोडण्याची तयारी आधीच केली. तर मित्रांनो, भाजपकडून ठाकरेची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी मान्य केल्याचं हे वक्तव्य फक्त भाषण नाही, तर राजकीय पुनर्रचना आहे. 12 आणि 13 आणि 14 नोव्हेंबरचे दिवस महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण बदलून टाकतील. एकनाथ शिंदेचा अध्याय संपेल का? ठाकरे पुन्हा शिवसेनेचे अधिकृत वारस ठरतील का? तुमचं मत काय आहे? शिवसेना खरंच ठाकरेंचीच आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.